वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केलाय। कोर्टामध्ये वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर 6.5 तास युक्तिवाद झाला। उत्तर भारतातील शीतलहरींचा प्रभाव नाशिक जिल्ह्यासह मालेगावामध्ये सुद्धा वाढलाय। पुढील 48 तास थंडी आणखी वाढण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवलाय। तर थंडी वाढून सुद्धा मालेगावकरांचा मॉर्निंग वॉक आणि रनिंग आणि व्यायामाचा उत्साह काही कमी झालेला नाहीये। चांदवडमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर अपक्ष उमेदवार कडा पहारा देताना दिसतायत। तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूम बाहेर ईव्हीएम ठेवले जात आहेत, मात्र उमेदवारांना सीसीटीव्हीद्वारे सतत निगराणीची परवानगी दिलेली आहे। राजाभाऊ आहिरे अंतरून गोदडीसह स्ट्रॉंग रूम बाहेर तळ ठोकून आहे। मनमाडमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेस राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये जामर बसवण्यासाठी उपोषण सुरू केलेलं आहे। जामर बसवण्याची वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर ते मुंबई हे विमान 14 डिसेंबरपासून पुन्हा एकदा टेक ऑफ घेणार आहे। हे विमान 13 डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आलेलं होतं। विमानाची 14 डिसेंबरपासून बुकिंग सुरू झाली, त्यामुळे आता मुंबईला 1 दिवसात ये जा करणं शक्य होणार आहे। गोंदियात मोटरसायकल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये 2 आरोपींना अटक करत त्यांच्याकडून 16 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये नळ पाणी पुरवठा योजनांच्या 73 कामांमध्ये अनियमितता आढळून आलेली आहे। संबंधितांकडून खुलासा प्राप्त होताच पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। तसंच 25 योजनांची प्राथमिक चौकशी करण्याची कार्यवाही सुद्धा सुरू आहे, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे। नागपुरात महायुतीच्या आमदारांसाठी संघाचे रेशीम बागेमध्ये बौद्धिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे। महायुतीच्या 3ही पक्षांना निमंत्रण दिल्याची माहिती आहे। तर गेल्या वर्षी भाजपचे आणि शिवसेनेचे आमदार उपस्थित होते। अजित पवारांनी जाणं टाळलं होतं। यंदा तरी अजित पवार जाणार का, याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय।